बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्वनिर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमतुन्यदिति मे निश्चिता मतिः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नेहाता। तरंग 7वा परिच्छेद 34 क्रमांकाचा ब्रह्मविद्येचा प्रभाव। या विद्येते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मन् दृष्टी परावरे। ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय करणारा विचारसागर नामक ग्रंथ। या ग्रंथाच्या समारोपाचा आजचा आपला हा दिवस आहे। अनुबंधाचा संक्षेपाने नंतर विस्ताराने गुरुशिष्याचं लक्षण, कर्तव्य, ज्ञेय ब्रह्माचा उत्तम अधिकार्याकरता, ध्येय ब्रह्माचा मध्यम अधिकार्याकरता आणि कनिष्ठ अधिकार्याकरता न्याय घटित वेदांत सांगून झाल्याच्या नंतर तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी या तिन्ही बंधूचं ज्ञानोत्तर, जीवनमुक्ती आणि नंतर विधेय कैवल्य आणि त्यांचा पिता शुभ संतती राजा याचाही विचार करणारा हा 7वा तरंग। या 7व्या तरंगातील 1 ते 9 परिच्छेदामध्ये तत्वदृष्टीचा, जीवनमुक्ती आणि विधेयमुक्तीचा विचार आपण पाहिला। नंतर 10व्या परिच्छेदामध्ये अदृष्टीचा, उपासकाचा अष्टांग योगाद्वारा तो कसा विधेय कैवल्याला किंवा ब्रह्मलोकाला तो गेला हा विचार पाहिला। 11 ते 15 परिच्छेदामध्ये तर्कदृष्टीची जीवनमुक्तीचा विचार केला आणि 16व्या परिच्छेदामध्ये त्यांचा पिता असणारा शुभ संतती नामक राजा आहे त्याची काय स्थिती आहे हा विचार करून 17 ते 23 परिच्छेदामध्ये पुराणवाक्य आणि शास्त्रवाक्य यांचा विरोध काय आहे हा विचार केला। नंतर 24 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शुभ संतती राजाची चिंता आहे। चिंता ही आहे की तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, म्हणजे उपास्य तत्व नेमकं कोण आहे याबद्दल त्याला लागलेली चिंता हा विषय आपण पाहिला। आणि मग ती चिंता निरसन करण्याकरता पुन्हा नरकात त्रायती पुत्रा, पुनामक नरकापासून आपल्या पितराचा उद्धार करणारा असा सत्पुत्र कुळी कन्यापुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असा या शुभ संतती राजाचा सर्वात धाकटा असणारा पुत्र तर्कदृष्टी याचं आगमन होतं। आणि मग तो तर्कदृष्टी आपल्या पित्याला या चिंतारूपी नरकातून त्याचा उद्धार करण्याकरता तो 25 ते 30 परिच्छेदामध्ये पुराण वाक्याची एक वाक्यता आणि 31 ते 33 परिच्छेदामध्ये शास्त्रवाक्याची एक वाक्यता काय आहे, म्हणजे त्याचा समन्वय काय आहे तो सांगतो। मग हा सगळा समन्वय विचार केल्याच्या नंतर ब्रह्मविद्येचा प्रभाव काय आहे तो सांगून या ग्रंथाची सांगता, परिसमाप्ती, परितः आपती, परिसमाप्ती अशा पद्धतीने समारोपाचा विचार ग्रंथकार पंडित साधू निश्चलदासजी आपणा सर्वांसमोर ठेवत आहेत। त्यामध्ये कालच्या चिंतनामध्ये आपण एक उपलक्षणाचं लक्षण पाहिलं। एकदेशत्वे सती कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्व उपलक्षणत्व। दृष्टांतामध्ये काक हे उपलक्षण आहे आणि सिद्धांतामध्ये 5 मूर्ती हे उपलक्षण आहे। आणि उपलक्षणाचं जे लक्ष्य असतं ते लक्ष्य ग्रहण करायचं असतं। लक्ष्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर उपलक्षणाची काही आवश्यकता नसते असा विचार केला। 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शास्त्र रहस्य न जाणता मनुष्यामध्ये कलह कसा होतो तो शालक सारमेय न्यायाने होतो। तो शालक सारमेय न्यायाने जो त्या नवीनच नुकती नांदायला आलेला सोनेचा भ्रम झाला, नाम आपण जी समजतो ती नाम ही इथे ग्रामसिंहाची आहे हे तिला न कळल्यामुळे तिला जसा भ्रम झाला तसं कार्यब्रह्म त्याज्य आहे, कारण ब्रह्म उपास्य आहे हे जर कळालं नाही तर उपासकामध्ये सुद्धा कलह होतो, तो सालक सारमेय न्यायाने होतो। हा विचार 30 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये केला। 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शास्त्रातील विरोधाचा परिहार, त्यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आले, युक्त योगी आणि युंजान योगी। जो युंजान योगी आहे त्याने साधना करून सर्वज्ञता संपादन केलेली असते आणि युक्त योगीकडे स्वयंभू सर्वज्ञता असते। म्हणून युंजान योगी कोण आहे तर हे सगळी दर्शनकार आहे। आणि युक्त योगी कोण आहे तर कृष्णद्वैपायन बहादर आणि व्यासदेव किंवा भगवान परमात्मा ज्यांनी ब्रह्मसूत्र प्रतिपादन केले ते व्यासदेव।
आणि भगवतपूज्यपाद त्याच्यावरच भाष्य असणारे भगवतपूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य हे युक्तयोगी कुटीतले महात्मे आहेत आणि भगवान परमात्माही युक्तयोगीमध्ये आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या जयाचे निस्वासी जन्म झाले वेदरासी किंवा जया निद्रिताचा गुरु हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा गुरु अशा भगवान परमात्म्याच्या धाता यथा पूर्वमा कल्पयत परमात्म्याच्या श्वासातून प्रगट झालेला ज्यांचा उत्पत्ती विनाश नाही तर आविर्भाव तिरोबाय अशा वेदाला श्रुतेला अनुसरणारं जे मत असेल ते आपण सिद्धांत म्हणून स्वीकारावं असा विचार आपण या 31 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये काल केला. आणि उत्तर मीमांसात सर्वात श्रेष्ठ म्हणजे उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र त्यावरचं भाष्य आणि त्यावरचं वार्तिक हे सिद्धांत म्हणून स्वीकारावं. पण मग ब्रह्मसूत्र म्हणजेच उत्तर मीमांसा आणि ते सिद्धांत म्हणून स्वीकारावं तर ब्रह्मसूत्र तर आपल्याला वाचून कळत नाही, त्यावरचं भाष्य पाहावं लागतं. भाष्यकार तर अनेक आहे. वल्लभाचार्य, निमर्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य आणि भगवतपूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य असे अनेक भाष्यकार असताना इतराचं वचन अप्रमाण आणि भगवतपूज्यपाद आचार्याचंच प्रमाण मानावं. याला काय प्रमाण तर कलौ रुद्रो महादेव लोकानामीश्वर पर करिष्यति अवतार स्वम शंकर नील लोहित श्रोत स्मार्थ प्रतिष्ठार्थम भक्तानां हित काम्यया उपदेशिति तज्ज्ञानम शिष्यानां ब्रह्मसंहितं आणि सर्व वेदांत सारांच धर्मान वेद निदर्शनान असा 5व्या तरंगामध्ये आरंभालाच टिप्पणीमध्ये दिलेला हा कूर्म पुराणातला श्लोक पर्याय म्हणून आपण पाहला. म्हणून भगवतपूज्यपाद शंकराचार्य, कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव आणि त्यावरचे वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य म्हणजे सूत्रकार व्यास, भाष्यकार आद्य आचार्य शंकराचार्य आणि वार्तिकार भगवान सुरेश्वराचार्य यांचंच मत आपण सिद्धांत म्हणून स्वीकारावं. इतराला मात्र सारग्राही दृष्टीने स्वीकारायला हरकत नाही असा विचार आपण एक समन्वयाचा पाहला. त्यामध्ये यत सारभूतम तदुपासनीयम किंवा बालातापि सुवस्थितम ग्राह्या या न्यायाने सार रूपाने गुणग्राही वृत्तीने आपण इतराला स्वीकारायला हरकत नाही. पण सिद्धांत म्हणून जर आपण त्यांचा स्वीकार केला तर आपला अनर्थ कसा होईल त्याकरता एक न्याय सांगितला, अंध गोलांगुल न्याय. म्हणजे आंधळा व्यक्ती आहे, त्याच्या हातामध्ये गो म्हणजे एखादा उन्मत्त बैल याचं जर लांगुल नामसेप हातात दिलं आणि त्याला सांगितलं की तू याला सोडू नको, तू आपोआप घरी जाशील, तर तो घरी न जाताना जसा देवा घरी जातो तसा आपण जर या भेदवादी वचनाला जर अंगीकार केला आणि याने आपलं कल्याण होईल एखाद्याने सांगितलं आणि त्याच्या वचनावर जर आपण विश्वास ठेवला तर मग वेदाने सांगितलं दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे ऐशी आपुलणी तोंडी बोलती वेद. मग आपल्याला नसं पुनरावृत्त ते हे फल नाही प्राप्त होणार. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग किती वेळा जन्म यावी नित्य व्हावे भजित म्हणजे सिद्धांत म्हणून स्वीकारलं तर हेच फल आपल्याला प्राप्त होईल. अंध गोलांगुल न्यायाने हा सिद्धांत आपल्याला पटवून दिला. आणि आता ग्रंथकार ब्रह्मविद्येचा प्रभाव आपल्यासमोर सांगतात. ब्रह्मविद्येचा काय प्रभाव आहे तर ही ब्रह्मविद्या म्हणजे इतराला प्रभावित करण्याकरता ही विद्या आहे असा सांगण्याचा भाव नाही. पण एक सामान्यतः ब्रह्मविद्येचं वैभव काय आहे तर यावत जीव त्रयवंद्या वेदांत गुरुरीश्वरा आदविद्या प्रसिद्ध्यर्थम पश्चात कृतज्ञत्व निवर्तये. मनुष्य जीवनामध्ये किती मोठा झाला तर त्या 3 गोष्टी वंदनीय असतात, वेदांत, गुरु आणि ईश्वर. एक वेदांत शास्त्र आपल्याला कायम वंदनीय आहे, 2 गुरु आपल्याला कायम वंदनीय आहे आणि 3 ईश्वर आपल्याला कायम वंदनीय आहे. जरी एकमेव अद्वितीय ब्रह्म या सिद्धांताला प्राप्त झाला तरी कृतज्ञताचा आळ येऊ नये म्हणून ते वंदनीय आहे आणि अगोदर त्यातल्या बोधापर्यंत जाण्याकरता ते वंदनीय आहे. आणि त्यात गुरुपदाचं भाष्य करताना माऊलीने आपण म्हटलं देवद्विज गुरुप्राज्ञ यावर माऊली भाष्य करत असताना गुरुपदावर ठेवतात सकळ तीर्थाचे दुरे. जिये का माता पित्रे ती शेविशी कीर शरीरे लोन की जिन वेदात पहिलं वचन आहे मातृदेव भव पितृदेव भव. म्हणून पण असा पितासुद्धा पुत्राला वंदन करू शकतो हा ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे. आणि आपल्या इतिहासामध्ये अशा घटना आपल्याला पाहायला भेटतात. आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण आहे तो पुत्र असणारा गोकर्ण याला तो साष्टांग प्रणिपात करून त्याच्याकडनं बोध संपादन करतो म्हणजे त्याला गुरु म्हणून स्वीकारतो. तसं इथे शुभसंतती नामक पिता आपला पुत्र तर्कदृष्टीला गुरु मानतून त्याच्याकडनं बोध प्राप्त करून घेऊन कृतार्थ होतो. किंवा त्या कपिल भगवंताला माता देवहूती गुरु मानून त्यांचा स्वीकारतात आणि आपल्या बोधाला त्या कृतार्थतेला प्राप्त होतात. किंवा ती सुरुची नामक माता ध्रुवाला आपला गुरु समजून त्या पद्धतीने आपलं ते वर्तन करते. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये असे इतिहास आहे का ज्या माता पित्याने आपल्या पुत्रालाच गुरु मानून गुरु म्हणून स्वीकारून तेही बोधाला प्राप्त झाले. म्हणजे हा ब्रह्मविद्येचा एक प्रभाव आहे का पुत्रसुद्धा पित्याचा गुरु होऊ शकतो.
याचा अर्थ पित्याचा गुरु होण्याकरता ब्रह्मविद्या शिकावी असा त्याचा अर्थ मात्र नाही, पण ब्रह्मविद्येचा प्रभाव कळण्याकरता असं बोललेले आहे. पित्याने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतरी देव वशे असं महाराज आपल्याला स्पष्ट सांगतात. आता परिच्छेद वाचतो. ब्रह्मविद्येचा प्रभाव. या रीतीने तर्कदृष्टी याने आपल्या पित्याचे समाधान केल्यावर शुभसंतती राजा सर्व शोक निवृत्त होऊन अत्यंत सुखी झाला. नंतर स्वस्थ चित्ताने, स्वस्थ चित्त म्हणायचा अर्थ बाबा म्हणतात स्वस्मिस्थ स्वस्थ, म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्या ठिकाणी वृत्ती ठेवून, स्थिर ठेवून तो स्वस्थ चित्ताने तर्कदृष्टीस आपला गुरु समजून ऐश्वर्यासह वर्तमान सर्व राज्य त्या आपल्या पुत्राला अर्पण केले. म्हणजे गुरुला त्यांनी सगळं ते अर्पण केलं शुभसंतती नामक राजाने, आणि आनंदाने तो कारण ब्रह्माची उपासना करू लागला. कारण तो मंद अधिकारी असल्यामुळे त्याला उपास्य तत्व कोणतंही जाणून घेण्याची जिज्ञासा होती, आणि तो समन्वय त्या आपल्या पुत्राकडनं त्याला पुराणवाक्याचा समन्वय आपण म्हटलो ते 30 ते 25 ते 30 परिच्छेदामध्ये, आणि शास्त्रवाक्याचा समन्वय 31 ते 33 परिच्छेदामध्ये हा लक्षात आल्याच्या नंतर सर्व आपल्या पुत्राला समर्पित करून आनंदाने कारण ब्रह्माची उपासना करू लागला. ब्रह्मविद्येचा काय प्रभाव आहे पहा. तर्कदृष्टी राजाचा खरं तर पुत्र असूनसुद्धा त्याने आपल्या पित्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. म्हणजे उपदेश तो भलते हाती घालाच इति तो घ्यावा असं म्हटलेलं आहे. म्हणून किंवा आत्ताच म्हटलं आपण बालात अभिसुभाषितम ग्राह्या. खरं श्रेष्ठत्व हे अनेक पद्धतीने सांगितलं जातं. श्रेष्ठत्व हे वयाचं असतं, आश्रमाचंही असतं, अधिकाराचं असतं, पदाचं असतं, सत्तेचं असतं, बळाचं असतं, पण सगळ्यात श्रेष्ठत्व हे आत्मज्ञानाचं असतं. स्वदेशी पूज्यतो राजा विद्वानो सर्वत्र पूज्यते. म्हणून सर्वात श्रेष्ठत्व चांगदेव महाराज 1400 वर्षाचे आहेत आणि आईसाई मुक्ताई अवघ्या 5 वर्षाच्या आहेत. पण चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानोबरांनी दोन्ही वडील आपल्याला भगवती ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत. जयाचे आयुष्य दाखवते होई बळप्रज्ञा जिरुणी जाय तयाचे नमस्कारिती पाहिजे वडील म्हणून. हे वडीलसुद्धा आपल्याला मान्यच आहे. पण ज्या वेळेला हे 2 वडील एकत्र आलेत अशा वेळेला कोणते वडील वडील, तर त्यावेळेला ज्ञानाने वृद्ध ते खरे वडील आहे. श्रुती स्मृतीचा अर्थ आपणच होणे मूर्त अनुष्ठाने जगादित वडील जे असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून हे दोन्ही वडील. तर या ठिकाणी तत्शुभ संतती हे वयोवडील वयोवृद्ध वडील आहे, आणि तर्कदृष्टी हा ज्ञानवृद्ध वडील आहे. आणि असे दोन्ही वडील एकत्र आले तर वयोवृद्ध वडला आणि ज्ञानवृद्ध वडिलाचे पाय धरावे असं या स्पष्ट आपल्याला पाहायला भेटतं. कारण हा ब्रह्मविद्येचा प्रभाव आहे. म्हणून मग तर्कदृष्टी राजाचा पुत्र असूनसुद्धा त्याने आपल्या पित्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला, आणि म्हणून तो आपल्या पित्याचा देखील गुरु झाला. या प्रकारे राजाने काही काल उपासना केली. नंतर प्रारब्ध समाप्त होताच त्याचा देहपात होऊन तो ब्रह्मरूप झाला. राजाच्या मरणाचा देहकाल सांगितलेला नाही. याचे कारण असे की आता राजाच्या मरणाचा देहकाल सांगायला राजा उपासक का ज्ञानी? उपासक आहे, कारण ब्रह्माची उपासना करणार आहे, आणि उपासकाला देशकालाची अपेक्षा असते असं आपण मागे बोलला. अदृष्टीच्या देहपाताकरता तुम्ही योग्य देश, योग्य काल आणि दीर्घादी आसन, ते मार्ग, ध्येय याची सगळी स्मृती हा सगळा विचार सांगितला. आणि मग शुभसंतेत राजा हा जर उपासक आहे तर त्याच्या अंतकालाचा देशकालाचा विचार का केला नाही? तर तो मागे जो उपासकाचा देशकाल सांगितला आपण त्यावेळेला विचार पाहिला, तो अष्टांग योग प्रक्रियेने जो कारण ब्रह्माची उपासना करणार आहे त्याच्याकरता देशकालाची मार्ग किंवा मार्गाच्या ध्येयाची सगळ्याची आवश्यकता आहे. पण जो अनन्य शरण उपासक असेल, जो मज होय अनन्य शरण, त्याची मी निवारी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची एको असं ज्ञानोबरांनी भाष्य केलं. आणि परमात्म्याने सांगितलं अनन्यच चिंतयंतो माम ये जनापुरीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम अप्राप्तिश प्राप्तियोगा प्राप्तश परिपालनक्षेम. हा अनन्य शरण असणारा अनन्य शरणांगती सांगत असताना एक बाबा श्लोक सांगत असतात, अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यती ती विश्वास गोप्तुवर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणांगती. अशा पद्धतीने अनन्य शरणांगती ज्याने स्वीकारलेली आहे त्याला या अंतकाळाला या सगळ्या गोष्टीची आवश्यकता नाही. जसं ज्ञानाचा अंतकाल पाहताना आपण मागे पंचदशीतला श्लोक पाहिला होता, निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलोठन भुवी मूर्छितो वा तेजत्वेशे प्राणन भ्रांतीर्ण सर्वथा. हे ज्ञानाचा अंतकाल सांगितला. तसंच आनंद शरणांगत उपासकाला सुद्धा अंतकाला देशकालाची वगैरे अपेक्षा नाही का? ज्ञानोबरांनी त्याचं उत्तर आपल्याला स्पष्ट दिलं. ते ऋण वैपण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी ध्येय वैकल्याचा वारा
झणी लागेल या सुकुमारा म्हणून बोधाचा पांजरा सुई तयाते असं असल्यामुळे त्याला मात्र देशकालाची अपेक्षा नाही. अनन्य शरण असणाऱ्या उपासकाच्या बाबतीत हे बोलतात. आणि तत्वदृष्टी तर्क आपला अशुभ संतती राजा तशा पद्धतीचा उपासक आहे. बोला. हा, ते ज्ञाण्याकरता आपण ज्ञाण्याकरता देशकालाची अपेक्षा नाही म्हणून कबीरदासजीने उलट पंचक्रोशीच्या बाहेर जाऊन देह ठेवला. योगाकरता देशकालाची अपेक्षा आहे, पण तो अष्टांग योगाचा उपासक असेल त्याकरता. आणि जो अनन्य ईश्वराशी कारण ब्रह्म जे ईश्वर तत्व आहे, समष्टी जगाचं अभिनिमित्त उपादान कारण जे ईश्वर तत्व आहे, त्याच्याचा जो अनन्य शरण उपासक आहे भक्तीच्या प्रांतातला, त्याला मात्र देशकालाची अपेक्षा नाही. आणि तो उपासक म्हणजे योगा प्रक्रियेचा उपासक अदृष्टी होता, त्याच्याकरता देशकालाची आवश्यकता होती म्हणून सांगितले. हा अनन्य शरण उपासक त्याचा पिता शुभ संतती आहे, त्याला देशकालाची अपेक्षा नाही म्हणून देशकालाचा विचार इथे केला नाही असं ग्रंथकार बोलतात. ब्रह्मविद्येचा आपला राजाने काही काल उपासना केली आणि नंतर प्रारब्ध समाप्त होताच त्याचा देहपात होऊन तो ब्रह्मरूप झाला. राजाच्या मरणाचा देशकाल सांगितला नाही. याचे कारण असे की उपासकाच्या मरणाविषयी देशकालाची अपेक्षाच नाही. तो दिवसा रात्री दक्षिणायनात उत्तरायणात पवित्र किंवा अपवित्र भूमीचे ठिकाणी किंवा कसाही मरो म्हणजे कसाही त्याचा अंतकाळ हो, त्याच्या उपासना बलानेच त्यास देवयान मार्गाद्वारा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते आणि ब्रह्मदेवासमान भोग भोगून त्याला विधेय कैवल्याला देखील तो प्राप्त होतो. पूर्वी द्वितीय पुत्र तेच उत्तर दिलं बघा. पूर्वी द्वितीय पुत्र अदृष्टीच्या देहपात प्रसंगी देशकालाधिकाचा प्रकार सांगितला आहे, पण तो कोणत्या उपासका करता तर तो योगसहित उपासकाचा सांगितलेला आहे. केवळ ईश्वर शरण आणि ईश्वराची अनन्य शरणागती ज्यांनी पत्करलेली आहे अशा उपासकाला देशकालाची अपेक्षा नाही. बरं, हे तुम्ही मनाने बोलता का म्हणतात नाही. हे सूत्रकार म्हणजे कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव, आपला सूत्रकार म्हटलं की बरोबर व्यासदेव आणि भाष्यकार म्हटलं की भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. हे सूत्रकार आणि भाष्यकार यांनी शारीरिकात म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये व्यासदेवाने आणि त्यावरच्या सूत्रभाष्यामध्ये भगवत पूज्यपाद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी हा निर्णय करून ठेवलेला आहे. तोच निर्णय आम्ही आपल्यासमोर ठेवला असं ग्रंथकार बोलतात. याप्रमाणे राजाच्या देहपातानंतर तर्कदृष्टीने यत्किंचित संग लागू न देता न करिले संग राहिरे निश्चळ लागू निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून बडबडते इंद्रियाचा जे वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये म्हण तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. हे तुकोबरायाच्या उक्तीप्रमाणे तर्कदृष्टीने प्रारब्धशीष जीवन जगला आणि तो विधेय कैवल्याला प्राप्त झाला असं सांगताना म्हणतात. याप्रमाणे राजाच्या देहपातानंतर तर्कदृष्टीने यत्किंचित संग लागू न देता दृढ ब्रह्मबोधाने यथाविधी राज्यपालन केले. कारण प्रारब्ध त्याचं तसं होतं म्हणून त्याने राज्य सकट चालवण्याचा व्यवहार जनक किंवा महाराज जनक आणि भगवान प्रभू रामचंद्र या पद्धतीने राज्यपालन केले. आणि प्रारब्ध समाप्त न होताच, कारण प्रारब्ध कर्माणा भोगादेव क्षया, ते प्रारब्ध भोगून संपल्याच्या नंतर देहपात होऊन तोही ब्रह्मरूप झाला. नंतर विधियुक्त त्याच्या देहाची रक्षा झाली. आता जीवाचा ईश्वराशी म्हणजेच ब्रह्माशी अभेद. आता इथे विधेय कैवल्यामध्ये जो जीव त्याचा प्राणाचा जो लय होतो, तो प्राणाचा लय ईश्वरकृत या सृष्टीत ब्रह्मांडात होतो का ब्रह्मचैतन्यात होतो अशा पद्धतीचा फक्त विचार आहे. त्याबद्दल थोडेसे मतमतांतर आहे. त्यातला आशे 1-2 मिनटात पाहू आणि मग पंक्ती आपण वाचू. आपल्याकडे काही ग्रंथकार केवळ विधेय मुक्ती मानतात, काही ग्रंथकार केवळ जीवनमुक्ती मानतात, काही ग्रंथकार मुक्तीच मानत नाही. म्हणजे ते जीवनमुक्ती आणि विधेय मुक्ती दोन्ही मानत नाही. पण सनातन वेदांमोदित असणारा हा अद्वैत तत्त्वज्ञानाचा संप्रदाय आहे. यामध्ये मात्र विधेय मुक्ती मानतात आणि जीवनमुक्ती मानतात. आणि या तरंगाचा आरंभच इथून झालेला आहे आणि समारोपही इथेच करतात. जीवनमुक्ती पाहत असताना आपण म्हटलो आज्ञान नाही आणि विक्षेप आहे ती जीवनमुक्ती. आज्ञानासह विक्षेपाची निवृत्ती त्याला म्हटलं आपण विधेय मुक्ती. किंवा ज्याच्यामध्ये विधेय मुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता असते ती विधेय मुक्ती. तसं या ठिकाणी विधेय मुक्तीमध्ये या ज्ञानी महात्म्याचे जे प्राण आहे ते ईश्वरकृत ब्रह्मांडात लीन होतात, म्हणजे ईश्वराशी एकरूप होतात का ते व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याशी एकरूप होतात अशा पद्धतीचा विषय आहे. तर त्या बाबतीमध्ये 4 मतं आपल्यासमोर येतात. काही म्हणतात म्हणजे ब्रह्मसूत्र
ब्रह्मसूत्र आपण म्हटलो मुळात 4 सूत्र. आता तो ब्रह्मजिज्ञासा शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात ईश्वर प्रणिधानाद्वा असे 4 सूत्र आहे. आणि चतुश्रुतीचा विस्तार केलेला ग्रंथ त्याचं नाव ब्रह्मसूत्र. शारीरिक भाषेत त्याला दुसरं अपर संज्ञा आहे, ज्याच्यामध्ये 16 अध्याय 4, 5, 555 सूत्र आहे. आणि मुख्य 4 अध्याय. त्या 4 अध्यायाची नाव आपण पाहिली: साधन अध्याय, विरोधाध्याय, समन्वय अध्याय आणि फलाध्याय. त्यातला जो फलाध्याय म्हणून आहे शेवटचा, त्या शेवटच्या फलाध्यायामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये स्पष्ट निर्वाळा आचार्यांनी दिला. त्याचे प्राण हे ईश्वर स्वरूपाशी एकरूप होतात, ब्रह्मस्वरूपाशी नाही. हे पहिलं मत. दुसरं मत आहे आचार्य जैमिनींचं. ते म्हणतात विधेय कैवल्यामध्ये त्याला ईश्वराचं जे ऐश्वर्य सांगितलं, सर्वज्ञ, सर्वशक्तिवान, सर्वतंत्र, स्वतंत्र, मागे आपण 8 गोष्टी सांगितल्या ना, ते सगळी सर्वज्ञता, सत्यसंकल्पादी ऐश्वर्य विधेय मुक्तीमध्ये त्या महात्म्याला प्राप्त होतं, असं जैमिनी आचार्यांचं मत आहे. आणि जे औडुलोमी आचार्य आहेत त्यांचं मत आहे त्यावेळेला त्याला सत्यसंकल्पादी ऐश्वर्य प्राप्त होत नाही. आणि मग सिद्धांत मत म्हणजे वेदांत मतामध्ये याचा आपण काय अर्थ घ्यायचा, तर सत्यसंकल्पाधिक ऐश्वर्याचा तिथे भावही आहे आणि अभावही आहे असा विचार केलेला आहे. मग भाव असेल तर अभाव नाही, अभाव असेल तर भाव नाही, कारण भाव अभाव हे 2 विरोधी धर्म आहे. ते एका अधिकरणामध्ये एका वेळेला राहत नाही. जसं की सूर्यप्रकाशाचा आहे ना, दिवसा काय असतो, भाव असतो, काय नाही, अभाव नाही. आणि अंधकाराचा रात्री भाव असतो, काय नाही, अभाव नाही. म्हणजे ज्या वेळेला प्रकाशाचा भाव आहे त्यावेळेला अभाव नाही, आणि ज्या वेळेला अंधकाराचा भाव आहे त्यावेळेला प्रकाशाचा भाव नाही. म्हणजे 2 विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही. मग विधेय मुक्तीमध्ये सत्यसंकल्पाधिकाचा या ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी भाव आहे का अभाव आहे? पण हे म्हणतात भावही आहे अभावही आहे, ही विवक्षा वेगवेगळी आहे. मग भाव म्हणताना आमचा भाव काय आणि अभाव म्हणताना आमचा भाव काय, हा आमचा भाव तुमच्या लक्षात आला का? तुम्हाला भावाभाव हे विरोधी धर्म न वाटताना ते एका अधिकरणात राहू शकतात असं तुमच्या लक्षात येईल, म्हणजे आमचा भाव लक्षात येईल. म्हणजे तुमचे हावभाव आमच्याबद्दल वेगळे होणार नाही. तुमचे हावभावात न बदलताना भावात बदलतील. म्हणजे तुम्ही म्हणाल हो असं असणं संभवनीय आहे. तर ते कसं सांगतात बघा. ते सांगताना विधेय मुक्तीमध्ये आता त्यांनी सदृष्टांत ही गोष्ट आपल्याला पटवून दिलेली आहे. हे काय आहे, मठाकाश आहे. बाहेरचं आहे ते महाकाश आहे आणि एक असणार आहे घटाकाश आहे. ज्यावेळेला घट फुटतो, हा घट मठाकाशात फुटला का महाकाशात फुटला? मठाकाशात फुटला. हे मठाअंतर्गत असणारा घट आहे. महाकाशातला घट घेतला नाही आपण, मठाकाशात असलेला घट घेतला. मग मठाकाशात असणारा हा जर घट फुटला तर घटातील आकाश मठाकाश रूप होईल का महाकाश रूप होईल? मठाकाश रूप होईल. तसं या ज्ञानी महात्मा विधेय कैवल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचे जे प्राण विलीन झालेत ते ईश्वरकृत ब्रह्मांडात विलीन झाले का ब्रह्मचैतन्यात विलीन झाले? ईश्वरकृत ब्रह्मांडात विलीन झाले. म्हणून आणि ईश्वरकृत ब्रह्मांडात विलीन झाला म्हणजे थोडक्यात तो ईश्वर रूप झाला. आणि ईश्वर कसा आहे? सत्यसंकल्पादी ऐश्वर्याने युक्त आहे. म्हणजे सत्यसंकल्पादी ऐश्वर्याचा त्याच्या ठिकाणी भाव आहे अशा अर्थाने. आणि दुसरा एक अर्थ कसा, आता या जीवाला म्हणजे घटाकाशाच्या ठिकाणी घ्यायचं जीव चैतन्य, मठाकाशाच्या ठिकाणी घ्यायचं ईश्वर चैतन्य, महाकाशाच्या ठिकाणी घ्यायचं ब्रह्मचैतन्य. मग घटाकाशाच्या ठिकाणी जीव चैतन्य घेतलं. आता जीव चैतन्य ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर चैतन्य हे शास्त्र सुसंस्कारित जीवाने केलेली कल्पना आहे का ईश्वर स्वतःला मी ईश्वर आहे म्हणतो? शास्त्र सुसंस्कारित जीवाने केलेली कल्पना आहे. ईश्वर हा नित्यमुक्त म्हणूनच म्हटलेला आहे, कारण ईश्वर स्वतः बरं जाऊ द्या. ईश्वराची जी उपाधी आहे ती कोणती आहे? माया आहे. मग ईश्वराची उपाधी माया असल्यामुळे ती मायारूपी उपाधी जशी आपली उपाधी अविद्या असल्यामुळे ती अल्पज्ञाता ते धर्म आपल्यावर आरोपित करते, कारण तिचा तो स्वभाव आहे. तसं ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वात्मिका माया हिचा आवृत्त करणं हा स्वभाव आहे का सर्वज्ञतादी बहाल करणं हा तिचा स्वभाव आहे? सर्वज्ञतादी ऐश्वर्य ती त्याला उलट देते. म्हणून ईश्वर स्वतःला ईश्वर कधी म्हणेल का जीव भावाला प्राप्त होईल का? नित्यमुक्त ब्रह्मच आहे ते, नित्यमुक्त ब्रह्मच आहे. म्हणजे थोडक्यात मठाकाश काय आहे? मठाकाश साक्षात काय आहे? मठाकाश साक्षात महाकाश आहे. म्हणजे दृष्टांतामध्ये इकडे या ना, मठाकाश साक्षात महाकाश आहे. मग मठाकाश हे साक्षात महाकाश असल्यामुळे मठाकाश हे काय आहे? साक्षात महाकाश आहे. म्हणजे घटाकाशाची घटदृष्टी टाकली का मठाकाशाची मठदृष्टी गेलेलीच आहे. म्हणजे दृष्टांतात नाही येतं पण सिद्धांतात पाहताना तसं जीवाची जीवदशा गेली
का त्या ईश्वराची ईश्वर दशा संपलेलीच आहे, कारण जीवाकडे आपल्याकडे स्वतः जीव दशा आहे म्हणून तत्सापेक्ष तिकडे ईश्वर दशा आहे. मग विधेय कैवल्यामध्ये म्हणजे ते जीवनमुक्त अवस्थेमध्ये विधेयमुक्तीचा काय होता, त्याचा निश्चय होता. आता देहपात झाल्याच्या नंतर निश्चय रूपता झाली, मग त्याची कोणती अवस्था गेली, जीवदशा गेली. त्याची जीवदशा गेल्यामुळे तत्सापेक्ष इकडे असणारी माया उपाधी ईश्वर दशा ती संपलेली आहे, म्हणजे मठाकाशाचं मठाकाशावर राहिलं नाही. मग त्यावेळेला त्याचा ईश्वर विधेयमुक्तीमध्ये जीवाचा जो प्राण विलीन झाला तो ईश्वर चैतन्यात लीन झाला का तत्वता ब्रह्मचैतन्यात लीन झाला, ब्रह्मचैतन्यात लीन झाला. आणि ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी सत्य संकल्पादी ऐश्वर्य आहे का ऐश्वर्य नाहीच, त्याच्या ठिकाणी एकच आहे सच्चिदानंद, हेच त्याचं ऐश्वर्य, याच्या अतिरिक्त दुसरं कुठलंही ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी नाही. मग या रूपाने पाहिलं तर त्याच्या ठिकाणी सत्य संकल्पाधिकाचा भाव आहे का अभाव आहे, सत्य संकल्पादी ऐश्वर्याचा अभाव आहे. म्हणजे ईश्वर तत्वता ब्रह्मच आहे अशा रूपाने जर पाहिला तर विधेय मुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकाचा अभाव आहे आणि ईश्वरकृत ब्रह्मांडात त्याचा प्राण लीन होतो. या उपाधी रूपाने सहज रूपाने पाहिलं तर त्याचा भाव आहे, म्हणून भाव आहे का अभाव आहे का भावाभाव आहे. आता होईल का भावाभाव तुमचे वेगळे आहे ना, हावभाव वेगळे होईल का, आता हावभाव वेगळे होऊ नये. तुम्हाला भाव कळाल्यामुळे तुम्ही म्हणता तोच भाव बरोबर आहे, आता हावभाव वेगळे होण्याची काय आवश्यकता नाही. म्हणून विधेय मुक्तीमध्ये त्या काय सत्य संकल्पाधिक ऐश्वर्याचा भावही आहे आणि अभावही आहे. या संबंधी 4 मतं, एक व्यासदेवांचं म्हणजे भाष्यकाराचं, दुसरं जैमिनी आचार्यांचं, तिसरं औडलोमीचं आणि चौथं आहे वेदांत सिद्धांताचं. एवढाच विषय या 35 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितलेला आहे. बाबा येईपर्यंत एवढा परिच्छेद आपण वाचून घेऊ आणि शेवटचा परिच्छेद बाबाच्या मुखातून आपण पूर्ण करू. जीवाचा ईश्वराशीच म्हणजे ब्रह्माशी अभेद, जरी कुटस्थरूप आत्म्याचा परमात्म्याशी सदा अभेद आहे. म्हणजे जीवाच्या दृष्टीने, कारण तुका म्हणे कैची क्यू कोठे जीव निराळा, वाटतो निराळा हा भ्रम आहे, नाही निराळा हा सिद्धांत आहे. मग निराळा नाही हा सिद्धांत जाणून घेण्याकरता काय करावं, विचार करावा. विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्वरली ज्ञाने अशी. विचारा एकदा तुमचा भ्रम निवृत्त झाला का मग तुम्ही म्हणाल हो मी तो वासुदेव तत्वता. त्या विचारात काय करावं तर अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, अशा पद्धतीचे विषय इथे बोलतात. जरी कुटस्थरूप आत्म्याचा परमात्म्याशी सदा अभेद आहे तरी उपाधिकृत भेद आहे. मग उपाधिकृत भेद आहेच आहे, पण आपला सिद्धांतच आहे औपाधिक भेद वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. म्हणून म्हणतात उपाधीच्या लयाने उपाधिकृत भेदाचाही लय होतो. म्हणजे जीव आणि ईश्वर तत्वता काय आहे, एकच आहे. बाबा ते नेहमी प्रमाण म्हणताना कुकडे लाड असे, मी ते तू, तू ते मी, कुकडे लाड असे, चाला जाऊ संतापडे वाद करीन रोकडे. तुझं नामरूप नाही मज दाव कैचे काय, तुला जर तत्वता नामरूप नाही तर मला कुठे, तुझं जसं औपाधिक आहे तसं माझंही औपाधिक आहे. तुझं औपाधिक नामरूप बाजूला सारल्याच्या नंतर तू जसं ब्रह्म आहेस तसं माझंही अविद्याकृत अल्पज्ञाता ते धर्म बाजूला सारले तर मी सुद्धा कोण आहे, ब्रह्मच आहे. म्हणून तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांगुरारी. मग या ठिकाणी जीवाचा जी जीवदशा उपाधीमुळे आली ती उपाधी बाजूला सारली का औपाधिक असणारं जे दोघांमध्ये द्वैत आलं होतं ते औपाधिक द्वैत उपाधीच्या निरसनाने त्या द्वैताचा आपोआपच निराश झाला. यालाच म्हणायचं निमित्त अपाय नैमित्त कशापी अपाय. या अर्थाने बोलताना म्हणतात उपाधिकृत भेद सांगितला आहे, त्या उपाधीच्या लयाने उपाधिकृत भेदाचाही लय होतो. जीवाचा परमात्म्याशी अभेद सांगितला आहे, याविषयी मतभेद आहे. कोणकोणते मतभेद आहे, जे 4 मतं आपण बोललो ते सांगतात. पहिलं, विधेय मुक्तीमध्ये जीवाचा ईश्वराशी अभेद होतो, शुद्ध चैतन्याशी नाही का, तर ईश्वरकृत ब्रह्मांडात त्याचे प्राण विलीन होतात, शुद्ध ब्रह्मात नाही. जसं घट कुठे फुटलेला आहे, मठाकाशात फुटलेला आहे, महाकाशात नाही, अशा अर्थाचं हे बोलणं पहिले पंक्ती. विधेय मुक्तीमध्ये जीवाचा ईश्वरात अभेद होतो, शुद्ध चैतन्य ब्रह्माशी नाही, असे शारीरिक भाष्याच्या चतुर्थ अध्यायात प्रतिपादन केलेले आहे. चतुर्थ अध्याय म्हणजे आपण म्हटलो फलाध्याय, त्यामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आता जैमिनी आचार्य काय बोलतात बघा. आचार्य जैमिनी अर्थात पूर्वमीमांसा म्हणजे धर्ममीमांसेचे करते. 12 अध्यायामध्ये ज्यांनी धर्ममीमांसा प्रतिपादन केलेली आहे असं मागे आपण बघितलं. जैमिनीच्या मताने विधेय मुक्तीत सत्य संकल्पाधिक रूपाची प्राप्ती होते. म्हणजे विधेय मुक्ती ज्या वेळेला होते तो ईश्वरकृत ब्रह्मांडात लीन होतो आणि म्हणून ईश्वर रूप होतो आणि ईश्वराच्या ठिकाणी जे सत्य संकल्पादी ऐश्वर आहे ते या ज्ञानी महात्म्याला विधेय मुक्तीमध्ये प्राप्त होतं, असं आचार्य जैमिनींचं मत आहे. तद्विरुद्ध औडुलोमी म्हणून एक आचार्य आहेत, त्यांच्या मतामध्ये
विधेयमुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकाचा भाव नसून अभाव आहे, ते सत्य संकल्पादी ऐश्वर मानत नाही का? त्याचं उत्तर सहज आहे, कारण जीवाची उपाधी शेवटी कोण होती? अविद्या होते ना. आणि परमात्म्याची उपाधी कोण आहे? माया आहे. आणि माया उपाधिक ही सत्य संकल्पादी आहे. मग माया उपाधी जीवाला कधी प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून आपण काय म्हणतो, जीव ईश्वराचा अधिष्ठान होऊ शकतो, पण जीव ईश्वर कधी होऊ शकत नाही. त्यामुळे जर पाहिलं तर सत्य संकल्पादी ऐश्वरास त्याच ठिकाणी अभावाचं आहे, असं हे औडुलोमी बोलतात. पण मग आपण नेमकं काय स्वीकारायचं? जैमिनी आचार्याचं मत स्वीकारायचं आहे का औडुलोमीचं मत स्वीकारायचं? तर आपण हे दोन्ही मत स्वीकारू शकतो, तत्वतः हे दोन्ही नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा पद्धतीचे विचार पुढे हा परिच्छेद समाप्त होईपर्यंत प्रतिपादन करतात. सिद्धांत मतात विधेयमुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकाचा भावही संभवनीय आहे आणि अभावही संभवनीय आहे. मग भाव संभवनीय कसा आणि अभाव संभवनीय कसा? भावाभाव विरुद्ध धर्म एकाधिकरण तर राहत नाही, आणि दोन्ही संभवनीय आहे हे म्हणता कसे? तर त्यातलं तात्पर्य म्हणजे रहस्य नेमकं काय आहे, गूढ अभिप्राय काय? जसं भगवान ज्ञानोबरायाने म्हणावं भगवंताच्या मुखातून अर्जुनाला, हे सर्व स्वामचे गूढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कावाड हृदय भोगी. तसं गूढ याच्यातला अभिप्राय काय आहे ते आता इथून पुढच्या पंक्तीमध्ये सांगतात. त्यात रहस्य हे आहे की विधेयमुक्तीकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो असे समजून सत्य संकल्पाधिक विधेयमुक्तीत प्राप्त होतात. सत्य संकल्पाधिक जीव आत्ताच म्हणलं आपण घटाकाश, घट कुठे फुटलेला आहे? मठाकाशात फुटलेला आहे, म्हणून ते मठाकाश रूप झालं. कोण? घटाकाश. घट मठाकाशात फुटल्या म्हणून मठाकाश रूप झालेला आहे घटाकाश. मग या रूपाने जर पाहिलं तर घटाकाश कशाची एक रूप झालं? मठाकाशाची. कशाची नाही? महाकाशाची नाही. तसं जीवाचे प्राण न तसे प्राणा उत्क्रामंती, बरोबर आहे, त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, पण त्याचे प्राण कुठे लीन झाले? ईश्वरकृप ब्रह्मांडात. आणि ईश्वरकृप ब्रह्मांडात लीन झाले म्हणजे तो ईश्वर रूप झालेला आहे, आणि ईश्वराच ठिकाणी सत्य संकल्पादी ऐश्वर्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी विधेयमुक्तीमध्ये ते प्राप्त होतं असं म्हणायला हरकत नाही, असं बोलतात. म्हणून विधेयमोक्षकाली जीवाच्या ईश्वराशी अभेद होतो असे समजून बाबा इथे आहे. बाबा हे दोनच राहिलेत बाबा, एवढं मग तुम्ही पूर्ण करून एवढं घ्या ना तुम्ही. असं फिरून लावा ना बाबाकडे, हे असं फिरून इकडे ठेवून सिद्धांत मतात विधेयमुक्तीमध्ये सत्य संकल्पाधिकांचा भावही संभवनीय आहे आणि अभावही संभवनीय आहे. त्यात रहस्य हे आहे की, याचा आवाज थोडा कमी करा, विधेयमुक्तीकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो असे समजून सत्य संकल्पाधिक विधेयमुक्तीत प्राप्त होतात, म्हणून त्याचा भावही आहे. जसं आत्ताच आपण म्हटलो, घट हा मठाकाशात ठेवलेला आहे, आणि मठाकाशातला घट फुटल्याच्या नंतर त्याचं ऐक्य मठाकाशाशी झालेलं आहे, न की महाकाशाशी. तसं जीवरूपी घट आहे आणि ईश्वरूपी मठ आहे आणि ब्रह्मचैतन्यरूपी महाकाश आहे. तर जीवरूपी घट हा विधेय कैवल्यात फुटला असता तो ईश्वरूपी ब्रह्मांडामध्ये म्हणजे मठाकाशात लीन होतो, आणि ईश्वर हा सत्य संकल्पादी ऐश्वर्याने संपन्न आहे, म्हणून जीव हा ईश्वरूप झाल्यामुळे त्याच ठिकाणी सत्य संकल्पाधिक ऐश्वर्याचा संभवनीय आहे. अशा अर्थाने भाव आहे असं म्हटलं तरी चालेल. आता अभाव कसा? आणि दुसऱ्या दृष्टीने ईश्वर परमार्थ दृष्टीने शुद्ध निर्गुण आहे, म्हणून सत्य संकल्पाधिकांचा अभावही आहे. आणि तत्वतः ईश्वर शास्त्र सुसंस्कारित जीवाने माया उपाधीची कल्पना करून
व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या काही भागाच्या ठिकाणी ईश्वरवादाची कल्पना केलेली आहे. पण ज्या वेळेला याची जीवदशारूपी कल्पना संपली, तत्सापेक्ष आलेली ईश्वरवादाची कल्पना देखील संपलेली आहे. त्यामुळे ईश्वर हा ईश्वर नसून ब्रह्मच आहे. जसं मठाकाश नसून तत्वतः महाकाशच आहे. मग विधेय कैवल्यामध्ये त्याचे प्राण ईश्वर म्हणजे कंसात ब्रह्मरूपच झाल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी हा सोपाधिकपणाचा असलेला सत्यसंकल्पाधिक ऐश्वर्याचा भाव आहे, तो देखील मावळलेला असल्यामुळे त्याच ठिकाणी सत्यसंकल्पाधिक हे नाही, हेही म्हणणं बरोबरच आहे. वास्तविक संसार दशेतही जीव शुद्ध निर्गुण आहे. म्हणजे तत्वतः तुका म्हणे कैची किंवा कोटी जीव निराळा. जीवाच्या ठिकाणी अविद्याकृत असणारे अल्पज्ञातादी हा भाव जावजाला सारला तर संसार दशेतही ज्या वेळेला तू स्वतःला बद्ध मानतो त्याही वेळेला तो मुक्तच आहे. म्हणून म्हणतात बंधा कायलेपी बंधा भावा, बंधनची नाही ठावे मा मुक्त कासया म्हणावे, अशी त्याची स्थिती आहे. वास्तविक संसार दशेतही जीव शुद्ध निर्गुण आहे हे खरे, परंतु त्या काली जीवास अविद्येने कर्तृत्व भोक्तृत्व रूप संसार प्रतीत होतो. जीवास ठिकाणी संसार धर्म नाहीच आहे, पण ते प्रतीतीला झाले कोणामुळे? अविद्यारूपी उपाधीमुळे. आणि निमित्त अपाय नैमित्तिक शापी अपाय. ज्या अविद्यारूपी उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञातादी धर्म प्रतीतीला आले, विधेय कैवल्याच्या वेळेला जो विधेय कैवल्याला तो प्राप्त झाला, तर बाधित रूपाने जी अविद्यारूपी उपाधी अंतकरणरूपी उपाधी प्रतीतीला येत होती ती सुद्धा आता राहिली नाही. तर तत्कृत असणारे धर्म त्याच्या ठिकाणी राहतील काय? उत्तर आहे नाही. आणि मग याच्या सापेक्षच ईश्वराच्या ठिकाणी ते धर्म प्रतीतीला येत होते. मग याच्या सापेक्षपणा जीवाचा गेला तर जीव सापेक्ष ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता ते धर्म तेही गेले आणि दोन्ही जाऊन केवळ अधिष्ठान मात्र अवशिष्ट राहिलेला आहे. या दृष्टीने सत्यसंकल्पादी ऐश्वर्याच्या त्याच्या ठिकाणी विधेय कैवल्यामध्ये अभाव आहे असंही म्हणलं तरी चालते. ईश्वरास केव्हाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अथवा अन्यत्र कुठेही संसार प्रतीत होत नाही. ईश्वर हा नित्यमुक्त याच कारणाने त्याला म्हटलेला आहे का ईश्वराच्या ठिकाणी संसार धर्माची प्रतीती सत्यत्वाने कधीही त्याला नाही. आणि जीवाच्या ठिकाणी मात्र जीवाच्या ठिकाणी सत्यत्वाने नाही आहे, पण त्या भ्रमाला जीव सत्यत्व मानतो, त्यामुळे जीवाच्या ठिकाणी ती प्रतीती अज्ञान दशेमध्ये आहे. म्हणून तो सर्वदा असंग निर्गुण आणि शुद्ध आहे. कोण? ईश्वर. सदैव असंग आहे, म्हणजे कुठलाही संग त्याच ठिकाणी कधी झाला नाही. स्वगत सजेती विजाती संघाने रहित आहे. निर्गुण म्हणताना शब्द स्पर्शादी गुणाने तो रहित आहे आणि शुद्ध म्हणताना माया आणि माया कार्य धर्माने तो रहित आहे. असा आहे. याकरता ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी अभेद आहे. म्हणून ईश्वराशी जो अभेद तोच शुद्ध ब्रह्माशी अभेद आहे विधेय मुक्तीमध्ये. आणि त्यामुळे ईश्वराशी जो अभेद तोच शुद्धाशी अभेद न मानला तर जर एखादा म्हणेल आम्ही ईश्वराशी जो अभेद मानता तो शुद्ध ब्रह्माशी अभेद मानू नका, म्हणजे जसा घटाकाश याचा मठाकाशामध्ये स्थित असणारा घट फुटला आणि तो मठाकाश रूप झाला म्हणजेच महाकाश रूप झाला, तसं जीव हा ईश्वरकृत ब्रह्मांडामध्ये विधेय कैवल्याला लीन झाला म्हणजेच तो ब्रह्मचैतन्याशी एकरूप झाला. असं जर तुम्हाला मान्य नसेल तर जरतरची भाषा, तर मग ईश्वराला सुद्धा संसार धर्माची प्रतीती ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा मानावी लागेल. बरं म्हणले मानली. ईश्वराच्या ठिकाणी जर संसार धर्माची प्रतीती मानली तर ईश्वराला सुद्धा तो संसार भ्रम निवृत्त होण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हटले हो माना, पण ईश्वराला ज्ञान देईल कोण? सर्वज्ञ असणारा जो परमात्मा आहे त्याला कोण ज्ञान देईल? म्हटले आम्ही तर ऐकून आहोत. राम परब्रह्म वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपानी गुरु केला. मग आम्ही ऐकून आहोत ना. हो म्हटले ऐकून आहात, पण ते यद्यदा चरती श्रेष्ठ या करताय त्यांना बंद भ्रम होता आणि तो निवृत्त करण्याकरता ते गुरुदेवाला शरण गेले, असं मात्र त्यांच्या ठिकाणी आपल्याला संगती लावता येत नाही. किंवा म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी जीवदशेचा स्वीकार करावा लागेल. आणि ईश्वराच्या ठिकाणी एकदा जर जीवदशेचा स्वीकार केला तर ईश्वराचं ईश्वरत्वच नष्ट होईल. म्हणूनही आपल्याला असं म्हणता येत नाही. अशा पद्धतीने पुढच्या पंक्तीमध्ये बोलतात. याकरता ईश्वराशी जो अभेद तो शुद्धाशी अभेद आहे आणि ईश्वराशी जो अभेद तो शुद्धाशी अभेद न मानला तर ईश्वरही शुद्ध ब्रह्मा ईश्वरासही शुद्ध ब्रह्माची प्राप्ती कधीच होणार नाही. कारण जीवाप्रमाणे ईश्वरास उपदेशजन्य ज्ञान आणि विधेय मुक्ती कधीच होणे शक्य नाही. जीवास होणे शक्य आहे पण ईश्वरास कधी होणं शक्य नाही. का नाही त्याचं कारण सांगतात. कारण ईश्वरास उपदेश करणार कोण? यह सर्वेशाम आद्य गुरु, जो परमात्मा सर्वांचा आदी गुरु आहे त्या गुरुला कोण उपदेश करणार? आणि त्या गुरुला त्याला उपदेश करणं हे कितपत उचित ठरेल? म्हणून ईश्वराच्या ठिकाणी जीवदशेचा स्वीकार आपल्याला कधीही करता येत नाही. बाबा काही वाटलं तर बोलायचं ना.
नित्यप्राप्त जो ईश्वराचे रूप ते शुद्ध नाही, म्हणून ईश्वर जीवाहूनही न्यून असून सदाबद्ध आहे अशी सिद्ध होईल. म्हणजे नित्यप्राप्त असणारा जो ईश्वर आहे, म्हणजे नित्य ब्रह्मरूप असणारा ईश्वर, याच्या ठिकाणी सुद्धा आपण जीवदशेचा जर स्वीकार केला तर जीवापेक्षाही निकृष्ट हा ईश्वर ठरेल. आणि हे बोलणं कुठल्याही श्रौत आस्तिकाला ही गोष्ट मान्य होणारी नाही, म्हणून हे म्हणणं योग्य नाही. चौथ्या, पाचव्या आणि आत्ताच नुकत्या झालेल्या 6व्या तरंगातही ईश्वर सदामुक्त ब्रह्मरूप आहे, कारण ईश्वरास अज्ञानाचे आवरण कधीही नाही. ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वात्मिका माया असल्यामुळे ती परमात्मा स्वरूपाला कधी आवृत्त करतच नाही, म्हणून जीवदशा त्या ईश्वराच्या ठिकाणी कधीही नाही. म्हणून उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता ईश्वरास नाही. आणि आवरणाच्या अभावामुळे भ्रांती नाही. आवरण असेल तर भ्रांती, कारणरूप आवरणच नाही तर कार्यरूप भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी राहीलच कशी? जीवाच्या ठिकाणी कारणरूप आवरण आहे, म्हणून कार्यरूप भ्रांतीची प्रतीतेचा व्यवहार घडतो. म्हणून नित्य सर्वज्ञ आणि नित्यमुक्त आहे कोण? ईश्वर. ईश्वरास माया आणि तिचे कार्य आत्म्याच्या ठिकाणी केव्हाही प्रतीत होत नाही. वर जे 3 शब्द गेले ना, असंग, निर्गुण आणि शुद्ध, या 3 शब्दाचं स्पष्टीकरण म्हणजे हा परिच्छेदाचा शेवटपर्यंत बोललेला विषय आहे. म्हणून ईश्वर सदा असंग आहे. असंग आहे म्हणूनच सदा शुद्ध आहे. म्हणजे आवरण नाही म्हणून भ्रांती नाही, भ्रांती नाही म्हणून तो असंग आहे, आणि असंग आहे म्हणूनच तो सदा शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे. अशा रीतीने अनेकवार ही गोष्ट मागे सिद्ध केलेली आहे. अशा ईश्वर स्वरूपाशी विदेह मुक्तिकाली जीवाचा जो अभेद तोच शुद्ध चैतन्याशी अभेद आहे. जसा घटाकाशाचा मठाकाशात लय तोच महाकाशात लय आहे, तसा जीवाचा विदेह मुक्तिकाली ईश्वरकृत ब्रह्मांडात लय म्हणजेच ब्रह्मचैतन्यात लय असल्यामुळे सत्य संकल्पाधिक ऐश्वर्याचा त्याच्या ठिकाणी विदेह मुक्तीमध्ये अभाव आहे, असंही म्हणणं बरोबर आहे. आणि एक सहज वरकरणी बोलायचं म्हटलं तर ईश्वर जसं घटाकाश हा फुटल्याच्या मठात ठेवलेला घट हा फुटल्याच्या नंतर तो मठाकाशाशी एकरूप होतो, महाकाशाशी नाही. तसा जीव विधेय कैवल्यामध्ये त्याचे प्राण न तसे प्राणा उत्क्रामंते म्हणताना त्याचे प्राण ईश्वरकृत ब्रह्मांडात लीन होतात, म्हणजे तो ईश्वरूप झाला. आणि ईश्वराच्या ठिकाणी सत्य संकल्पाधिक ऐश्वर्य आहे म्हणून त्याच ठिकाणी आहे असंही म्हटलं तरी चालतं. म्हणजे सत्य संकल्पाधिक ऐश्वर्याचा विधेय मुक्तीमध्ये जीवाच्या ठिकाणी भावही आहे आणि अभावही आहे. हे दोन्ही म्हणणं कसं योग्य आहे? तर ईश्वर ब्रह्मच आहे या दृष्टीने पाहिलं तर अभाव आहे, आणि ईश्वरकृत ब्रह्मांडात त्याचे प्राण लीन होतात या रूपाने पाहिलं तर भाव आहे. याच दृष्टांत असा की मठामध्ये जेव्हा घटाचा नाश होतो तेव्हा घटाकाशाचा लय मठाकाशात होतो, महाकाशात नाही. त्याप्रमाणे विद्वानाचे शरीर ईश्वरकृत ब्रह्मांडात नष्ट होते आणि सर्व ब्रह्मांड ईश्वराच्या शरीरात अंतर्भूत आहे. म्हणून विद्वानाचा आत्मा विधेय मोक्षकाली ब्रह्मांडाचे बाहेर गमन करत नाही. या रीतीने विधेय मोक्षकाली ईश्वराशी जो अभेद तो शुद्ध चैतन्याशी अभेद आहे असं म्हणणं योग्य आहे. म्हणजे हे कशाकरता बोलणं झालं? सत्य संकल्पाधिकाचा अभाव आहे असं म्हणलं तरी चालेल. जसा घटाकाशाचा मठाकाशाशी अभेद आहे आणि मठाकाश महाकाश रूप आहे, म्हणून घटाकाश महाकाश रूप आहे असंही म्हटलं तरी चालेल. तद्वत विधेय मोक्षकाली जीवाचा ईश्वराशी अभेद होतो, तो ईश्वर शुद्ध ब्रह्मच आहे, म्हणून जीवास विधेय मोक्षकाली शुद्ध ब्रह्माचीच प्राप्ती होते असेही म्हणणे सिद्ध झाले. आता ग्रंथकार निश्चलदासजी यांचा अधिकार सांगून या ग्रंथाचा आणि 7व्या तरंगाचा समारोप करतात. आतापर्यंत गेले काही दिवसापासून बाबांच्या आज्ञेने आणि बाबांच्याच कृपेने आपण सर्व एका बाबांच्या छत्रछायेखाली येऊन हा विचार केला. यामध्ये जे उचित होतं ते सर्व बाबांचं होतं, चुकीचं असेल ते मात्र आपल्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संष्टवम किंचित तद्गुरोर मे नाही, यदत्र असंष्टवम किंचित तन्मे गुरुर नाही. जे काही आपल्याला शास्त्राचा अपसिद्धांत न करणारं असं जे काही चिंतन असेल ते गुरुवर्य बाबाचं असून आपण ते सर्व चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जे काही मात्र अपसिद्धांत करणारा असेल, आपल्याला ते अयोग्य वाटलं असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत, ते आपण परत करा, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. याही वर्षी आणि मागच्याही वर्षी ज्या वेळेमध्ये आपल्याला या ग्रंथाची पूर्णता अपेक्षित होती, आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करून तिथपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
झालेले हे शब्द सुमन गुरुवर्य बाबा पठारे साहेब, सर्व ज्येष्ठ नागरिक, श्रोते मायबाप आणि गुरुतुल्य आपण सर्व गुरुबंधू, आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान आत्मस्वरूपास ठिकाणी हे शब्द सुमन समर्पित करून आजच्या चिंतनाला पूर्णविराम. शेवटचा परिच्छेद बाबाच्या मुखातून ऐकून आपण याचा समारोप करू. तुम्ही सांगा ना आता नाही काय. नाही, सांगा.